श्रीमद भागवत सप्ताहाचा हा पहिला सत्र आहे, पहिला दिवस. समस्त गाढव परिवाराने हे आयोजन केलेलं आहे श्राद्धाच्या स्थितीच्या निमित्ताने. आणि श्यामचरण प्रभूंनी यात भाग घेतलेला आहे आणि त्यांनी मला जवळजवळ 2 महिन्यापूर्वी ही तारीख दिली वृंदावनमध्ये. फोनवरही बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पुन्हा वृंदावनला प्रत्यक्ष भेटून तारीख दिली. मी तयार झालो, पण आज पुन्हा तयार नव्हतो आज, कारण तब्येत बरोबर नाही. 4-5 दिवस इथं आलो, पण तब्येतच बरोबर नाही. पण बघू आता, भगवंताच्या पांडुरंगाच्या कृपेने. काही सांगितलं, जिथपर्यंत सुरुवात तर करा, जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत पुन्हा दुसऱ्या एखाद्याला बसू. आणि जमलं तर तब्येत चांगली राहिली तुमच्या सगळ्यांच्या भगवंताच्या आशीर्वादाने तर आपण शेवटपर्यंत करू. कथा तर होईलच, मी नाही केली तर दुसरं करील. तर कथेचं सुरुवातीला मंगलाचरण करावं लागतं. जसं मराठीत म्हणतात, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. कथाची सुरुवात पद्मपुराणातल्या भागवत महात्म्याचे जे 6 अध्याय आहेत पद्मपुराणात, त्या पद्मपुराणाच्या भागवत महात्म्याने सुरुवात होती. महात्म्य ऐकल्यानंतर माणसाला ऐकण्यामध्ये रुची होती किंवा ते घेण्यामध्ये रुची होती. कुठल्याही गोष्टीचा महिमा माहिती लागते. आपण वस्तू खरेदी करतो त्याची पहिली जाहिरात ऐकत असतो, बघत असतो टीव्हीवर, नंतर ती वस्तू आपण पसंत करतो. तसं भागवत महात्म्य हे दुसऱ्या पुराणात, अनेक पुराणात त्या भागवताची महिमा आलेली. स्कंद पुराण, पद्मपुराणात. तर पद्मपुराणातले जवळजवळ सर्वच कथा प्रवक्त्यांचा नियम आहे की पद्मपुराणातले ते 6 अध्याय सांगावं लागतात. कधी कधी मला ते 6 अध्याय 2ही दिवस जातात. भागवत सुरू होत नाही 2 दिवस, मनाला आलं तर माझ्या. कधी कधी एका दिवसातही संपवता येतं. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी थोडं मागं पुढं होत राहतं सेटिंग करण्यामध्ये. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस कथा नसल्यासारखीच असते. ॲडजस्टमेंट, नवीन लोक आणि अनुभव नसल्यामुळं अशा गोष्टीला टाईम लागत राहतो. त्या पद्धतीने ॲडजस्ट करावं लागतं. उशीर होतो कुठेही असलं तरी. ती कथा पहिल्या दिवशी थोडाफार उशीर होतो, इथं थोडा जास्त उशीर झाला एवढंच. कमीत कमी 2 घंटे तरी कथा व्हायला पाहिजे होती. ते आता 1 घंटाच्या अंदाजात बरंच सांगावं लागेल, कारण मंगलाचरणच मी भरपूर सांगत असतो. भागवत असं ग्रंथ आहे की बाकीचे जे ग्रंथ आहेत ते अलग अलग प्रकारचे, जसं जाके सहज श्वास श्रुती चारिन स्वहरी पडे हे कौतुक भारी.
वेद जे आहेत ते भगवंताच्या श्वासापासून निघालेले आहेत. श्वास श्रुती चारी, 4 वेद भगवंताच्या श्वासापासून निघाले. आणि गीता ही प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली. कुरुक्षेत्रामध्ये या स्वयंपद्मनाभस्य मुखपद्म विनिश्रित, भगवंताने डायरेक्ट सांगितली. ती भगवंताची साक्षात वाणी आहे. वेद भगवंताच्या श्वासापासून झोपेतून निघालेली. आणि भागवत हे साक्षात कृष्ण आहे. ते नियम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. भागवताच्या आरतीत सुद्धा सांगितले की भागवत हे जे फोकस आहेत ना, निवळ माझ्या डोळ्यावर केलेले आहेत. त्याचे थोडं चेंजेस करावं दे, मला ते काही बघताच येत नाही तिकडं. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. वाङ्मयी मूर्ती हे ग्रंथरूपी साक्षात कृष्ण आहेत. तर मंगलाचरणाला सुरुवातीला भागवत महात्म्याचा एक श्लोक आहे मंगलाचरणाचा. सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. लोकांवर प्रकाश पडू द्या, माझ्यावर नको. मी अंधारातच बरं आहे. राहू द्या, नंतर करा. आज ॲडजस्ट करू, उद्या करून घ्या. आता राहू द्या, थोड्या वेळ तर कथा राहिली, त्यात तर पुन्हा बराच टाईम जाईल. उद्या व्यवस्थित करून घ्या. सच्चिदानंद रूपाय सोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. पूर्वी मी ही कथा 2 सत्रात करायचो आणि जवळजवळ भारतात सगळे लोक 2 सत्रातच करतात. हिला करत होते, आता कोणी नाही करीत. आता एकाच टाइमात 2-3 घंटे नाही तर 4 घंटे करतात एकाच सत्रामध्ये. आणि कुठलाही प्रवक्ता भारतातला हे दावा नाही करू शकत की मी 7 दिवसात हे कथा पूर्ण करतो. होतच नाही. संक्षिप्त सांगावं लागते, थोडी थोडी थोडी. कथा ही पारायणाने पूर्ण होत असते. त्याला पारायण ठेवावं लागतं. महाराष्ट्रात पारायणवाले फार कमी मिळतात. ज्ञानेश्वरी गाथा पारायण करणारे लोक भरपूर आहे. भागवत कोणाला येत नाही. ते संस्कृतमध्ये त्याला वृंदावनवरून माणसं आणावं लागतात, 1-2 म्हणलं तरी. तर आणि ते बी खूप चालू रामायत अलीकडं. पारायण करतो म्हणणार, मध्येच आधी काही सोडून देणार, असे बी लोक. त्यामुळं बोल ना का, माझ्या कथेत 2-3 नियम पाळावे लागतात. मध्ये बोलायचं नाही, मध्ये उठायचं नाही, मोबाईल बंद ठेवायचे, म्हणजे मग कथा चांगली राहते. नाही तर अव्यवस्था कायम राहते. मग मध्ये कोणाला म्हटलं की उठली, मोबाईल आला की चालली उठवून. माणसं कमी असले तरी चालन, कारण कसं आहे, मी 10 माणसातही कथा करतो, 10,000 माणसातही कथा करतो, जिथं कोणी हजर नसन तिथंही कथा करतो. काही काही घरी कोणीच हजर नसतं. 2 नवरा बायको असते, 2 सर्व्हिसला असते. ते महाराज आता काय करा, आरती वगैरे तुम्हीच करून घ्या, आम्हाला आता ड्युटीला जावं लागेल, आम्हाला काही संध्याकाळपर्यंत येणं होत नाही. मी म्हणतो तुम्ही जा, मी करतो बरोबर. जसा याचा प्रचार असेल तसे माणसं. आता बीडला कथा होती, तिथं बसायला जागा पुरत नव्हती. संगीत कथा होती बीडमध्ये, आत्ता झाली. ही रामदरबार वगैरे आले होते, तिथं 2-3 जण आले होते इथले कथेला. खाली लोक बसायचे, वरच्या मजल्यावर होतं ते, पार त्या छतावर होतं, तिथंही बसायला जागा पुरत नसतं. खाली भरपूर गर्दी असायची.
जेवढा प्रचार त्याचा तेवढं ते कथाचे लोक येतात. प्रचार नाही केला तर कोणी येत नाही. 2-4 लोक राहणार, 10-8-10 लोक. आणि कोणी असो नसो आपण कथा करीत राहू. फक्त माझ्या तब्येतीने मला साथ दिली पाहिजे. सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. पहिला शब्द आहे सत. सत, भगवंत सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठलांका हा दावेला जगदाभास. भगवंत सत्य आहे, शाश्वत आहे आणि चिद ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप म्हणजे आपण स्वतःला ज्ञानी समजत असतो, पण ज्ञानाचा पत्ता नसतो. कोणाला म्हणतो तो तुला काही कळत नाही म्हणलं, त्याला ते पसंत होणार नाही. मला सारं कळतंय असंच म्हणणार, पण कळत काही नसतं. पण भगवंत ज्ञान स्वरूप म्हणजे चिद स्वरूप म्हणजे सर्वच जाणतात. घरातलं जाणतात, इथलं जाणतात, पाताळातलं जाणतात, स्वर्गातलं जाणतात. एका जागेवर बसून सर्व ठिकाणचं त्यांना कळतं आणि भूत भविष्य वर्तमान काळातलं सर्व काही कळतं. त्याला म्हणायचं ज्ञान. किंवा त्यांना जाणण्याने तुम्ही सर्व काही जाणू शकता. यस्मिन् विज्ञाते सर्वमेव विज्ञातम भवति. ज्यांना जाणल्याने सर्व काही जाणले जाऊ शकतं. तुकाराम महाराज म्हणतात, तिथून या सकळा ठाव अवघे लक्षावयाचे भाव. उंच देवाचे चरण तेथे केले अधिष्ठान. इथून या सकळा ठाव अवघे लक्षावयाचे भाव. भगवंताच्या पायापाशी बसलो, उंच देवाचे चरण, नाही का, उंच ठिकाणी एखाद्या टेकडीवर बसलं तर खाल्लं सगळं दिसतं. तसं उंच देवाचे न गोलोकात भगवंत आहे, तर भगवंताच्या पायापाशी बसलं की तिथं सगळं, तिथून सारं दिसतं. परंतु टेकडीवरून कधी कधी सगळं दिसत नाही. हिमालयातून खाल्लं पार सगळं दिसत नाही, धुरकाट काहीच दिसत नाही. पण ज्ञानातून सगळं दिसतं, प्रकाशित, सगळं प्रकाशित होतं त्याच्यापुढं. वेदाहम समितितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानिच भूतानि माम तो वेद न कश्चन. भगवंत म्हणतात, वेदाहम समितितानि, सर्व काही मी जाणतो. वेदाहम समितितानि भविष्यानिच भूतानि माम तो वेद न कश्चन. वेदाहम समितितानि वर्तमानानि, वर्तमान काळातलं मी जाणतो. भविष्यानीच भूतानी, भूतकाळ भविष्यकाळ सर्व लाखो वर्षानंतर किंवा अब्जो वर्षानंतर पुन्हा काय होणार आहे ते आजच सांगू शकतात. आणि करोडो अब्जो वर्षापूर्वी, कल्पापूर्वी काय झालंय ते आताही सांगू शकतात भगवंत. आपल्याला ह्याच 2 महिन्याचं किंवा 2 दिवसाच्या आधीचं काही सांगता येत. त्याला ज्ञानस्वरूप म्हणतात. सच्चिदानंद आणि आनंद स्वरूप. दुःख नाही, जिथं दुःख नाही, ज्यांच्यापाशी गेल्यानंतर सगळं दुःख संपून जातं. सर्व सुखाचे आगर बापरूपमध्ये, किंवा सर्व सुखा लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाई, मग तो अवघाचे सुखरूप होशील. तसं भगवंत हे आनंद स्वरूप आहेत, सुखरूप आहेत. आणि त्यांच्यापाशी गेल्याने जीव सुद्धा सुखी होतो, आनंद रूप होतो. अशा भगवंताचं काय सांगितलंय? सच्चिदानंद रूपाय स्वोत्पत्त्यादी हेतवे. भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहेत, आनंद स्वरूप आहेत, ज्ञान स्वरूप आहेत, सत्य आहेत. आणि ईश्व उत्पत्त्यादी हेतवे, जगाच्या उत्पत्तीचे हेतू आहेत. ईश्व उत्पत्ती, ईश्व उत्पत्त्यादी हेतवे, ईश्वाची उत्पत्ती करण्याचे हेतू, कारण ते येतं भगवंत आहेत. भगवंत हे जगत सगळं उत्पत्ती स्थिती प्रलय सगळं करतात. पालन पोषणही करतात, निर्माणही करतात आणि संपूनही टाकतात. ईश्वोत्पत्त्यादी हेतवे, ईश्वोत्पत्त्या आदी, आदी म्हणजे पालन पोषण, संहार सुद्धा करून टाकतात.
ह्या जगाचं उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्याकडून होतं ते भगवंत, त्यांना आम्ही नमस्कार करतो. म्हणले श्रीकृष्णाय वयम नमा. म्हणले नमस्कार करण्याचं कारण, म्हणले तापत्रय विनाशाय. सगळे जीव तीन तापांनी होरपळलेले इथं, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. देहिक दैविक भौतिक तापा रामराजक बहुने. ह्या तीन तापामध्ये बाकीचे सगळे दुःख मोडतात. त्याच्यामुळे ही तीन नावं सांगितलेली, त्याच्यातच सगळे दुःख येतात. त्या भगवंताला नमस्कार केल्याने हे तो फायदा काय आहे, प्रयोजन काय आहे, तर म्हणले तापत्रय विनाश आहे. आमचं संपूर्ण दुःख विनाश करतील, दुःखाचा नाश करतील. तापत्रय तिन्ही ताप संपूर्ण सर्व दुःखाचा नाश करतील. तीन तापच आहेत, ते तापत्रय विनाश श्रीकृष्ण आहे. आम्ही सगळे त्या भगवंताला नमस्कार करतो. निमिषारण्य क्षेत्रामध्ये ऋषी बसलेले आहेत. सोनकादी ऋषी बसलेले आहेत, 88,000 ऋषी पद्मपुराणातली कथा आहे. आणि सर्व ऋषींनी सुत गोस्वामीला किंवा सुतजीला सांगितलं की महाराज, आम्हाला तुम्ही जे काही सार, सगळ्या सर्व शास्त्राचं जे काही सार आहे त्याचा निष्कर्ष आम्हाला सांगा. म्हणले सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भागवताच्या बाबतीत म्हणे असं ब्रह्मदेवाला माहीत पडलं की 7 दिवसामध्ये परीक्षित महाराजाची मुक्ती झाली. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर ब्रह्मदेव विस्मित झाले. राज्ञा मोक्षे तदा वीक्ष पुरा धाता बी विस्मित. दाता म्हणजे ब्रह्मदेव, राज्ञा म्हणजे राजा परीक्षित, मोक्ष त्यांचा मोक्ष, वीक्ष म्हणजे पाहिला, मुक्त झालेलं पाहिला. परीक्षित महाराज मुक्त झालेलं पाहिल्यानंतर पुरा धाता बी विस्मित. पुरा म्हणजे पूर्वी ब्रह्मदेव विस्मित झाले, आश्चर्य वाटलं हे कसं शक्य आहे म्हणून. कारण ऋषी मुनींनी हजारो वर्ष तप केलं होतं. हजार वर्ष तप करून सुद्धा फायदा झालेला नाही त्या लोकांना, ऋषी मुनींना. आणि 7च दिवसात निस्ती कथा ऐकून मुक्त झाले परीक्षित. हे ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. कारण ब्रह्मदेवाच्या समोर या घटना घडलेल्या आहेत. सगळे ऋषी मुनी ब्रह्मदेवाच्या पुढे जन्माला आलेले, त्यांच्या समोर सर्वांनी तप केलं, त्यांना मुक्ती मिळाली नाही. आणि 7च दिवसात परीक्षित महाराज मुक्त झाले. आपण सुद्धा 7च दिवसात मुक्त होणार आहेत. काही लोकांना 7 दिवसात मुक्ती नको आहे, सगळ्यांना हवी आहे. सत्यलोक तुला बद्वा. ब्रह्मदेवाने काय केलं, तराजूच बांधलं सत्यलोकामध्ये. तुला दान, तुला भार, तुला दान. तुला दान म्हणजे मराठीमध्ये तुला दान म्हणजे तुला आणि मला असे शब्द येतात. त्याच्यामुळं मराठीत तुळा म्हणावं लागतं. तुळा दान. ब्रह्मदेवाने सत्यलोकामध्ये काय केलं, तराजू बांधलं आणि सगळी साधनं एका पारड्यात घातली आणि एका पारड्यात भागवत ठेवलं परीक्षा पाहण्यासाठी. सत्यलोक तुला बद्वा तोलयत साधन अन्य जहा. सगळी साधनं एका पारड्यामध्ये घातली, तोलून पाहिली. लघु अन्याने जातानी बाकीची सगळी साधनं हलकी पडली. लघु म्हणजे लहान झाली, हलके. बाकीची साधनं काय झाली,
जेवढी साधनं होतं ज्ञान योग, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी धर्म दंभ धर्म, योगाची वाटा जे निघाले का सुखबटा, तया दुःखाचा वाटा भागा. योगाचं साधन अष्टांग योग, त्याच्यात ती साधन ज्ञान मार्ग कर्म मार्ग सगळे टाकले. लघु अन्य आणि लहान पडली, हलकी दिसली, हलके पडले. लघु अन्य आणि जाता आणि गौरवे नाही दम होत. भागवताचा फार गौरव झाला. सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाना विस्मित तोंडात बोट घातलं. बापरे, पुरा हाता बी विस्मित. लघु अन्याने सगळे साधन हलके पडल्यामुळं आणि भागवताचं जड झालं पारड जमिनीवर, सगळे साधन वर. अशी माहिती त्या ग्रंथाची. अजून एक कथा सांगतो. म्हणले परीक्षित महाराजाला सुखदेव गोस्वामी शुकाचार्य महाराज कथा सांगायला लागले. त्यावेळेस देवता तिकडं सुधा कुंभ गृहीत, सुधा कुंभ अमृताचा घडा घेऊन देवता तिथं आले. देव तत्र समागत. देवता अमृताचा घडा घेऊन आले. देवतांकडे अमृत आहे, तिकडं अमृताचं कुंड आहे स्वर्गात. अमृताचा घडा घेतला देवतांनी नाले. सुखदेव गोस्वामीला म्हणले हे घ्या. शुकाचार्य महाराजाला म्हणले काय आणले? म्हणले अमृत आहे. म्हणले कशाला? म्हणले हे तुम्ही घ्या. राजाला भीती मरायची, साप सर्प दंश होऊन राजा मरणार. तक्षक नावाचा सर्प 7 दिवसांनी. त्यावेळेस तुम्ही त्याला अमृत पाजा. आम्ही तुम्हाला अमृत देतो आणि बदल्यात आम्हाला कथा सांगा. मोबदला देतो. अमृत तुम्ही घ्या आणि आम्हाला काय करा, कथा अमृत द्या. शुकाचार्य महाराजांनी सांगितलं को काच को मनीर महान को कथा लोके. अरे म्हणले कुठं कथा अमृत, कुठं कुठं तुमचं ते अमृत. मरायची पाळी त्यांनी. बरोबर. हे स्वर्गातले देवता अमर म्हटलेले त्यांना. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. इह लोकीचा हा देह देव विच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाची झालो. इह लोकीचा हा देह देव देवता इच्छा करतात. स्वर्गीचे अमर सुद्धा इच्छा करतात. कशाची? अमर म्हटलंय, नाव अमर आहे पण मरणार आहे. देवतांचं आयुष्य कल्पापर्यंतच असतं. अमृत पिऊन सुद्धा मरावं लागतं. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस 1000 चतुर्युगाचा. आणि पुन्हा ती रात्र आली की सगळ्या स्वर्गाचा प्रलय होऊन जातो. देवता मरून जातात. देवतांचे लोक नष्ट होऊन जातात. तो कामने जाते पुण्यक्षया अधोगती. पुण्यक्षय झाला की देवता लोक पुण्य संपलं की मग तया पुण्याची पावटी सरे. सवेची इंद्रपदाची उटी उतरे. येऊ लागती माघारी मृत्यूलोका. यशा भोगे कवडायचे मग दार हिचे पुणे तयचे. तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. लाजीरवाणी काम आहे. पुण्य संपले की हाकलून देतात स्वर्गातून. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच अमर, पुन्हा मरच आहे. म्हणले कुठं तुमचं ते अमृत? देवतांनी अमृताचा कळस आणला. कुठं? परीक्षित महाराज. अरे म्हणले को काच. कुठं काचाचा तुकडा, कुठं महान मनी. याची बरोबरी होती का? भक्तांतांच विज्ञा आहे न ददत कथामृत. देवतांना कथामृत दिलं नाही, हकलून काढे. ऐकायची लायकी नाही म्हणले तुमची.
कारण का शरण आले नाहीत, व्यापार करायला लागले, हे घ्या न ते द्या. शरण आले असते ना आम्हाला ऐकायला बसून द्या, आम्ही नम्रतेने आले असते तर कदाचित ऐकून दिलं असतं. परंतु हे आमचं अमृत घ्या आणि तुमचं अमृत द्या म्हणल्यामुळं सुखदेव हा भक्तान हा भक्त आहेत म्हणून हाकलून काढे. जा म्हणले, तुम्ही ऐकायचे लायकी नाही तुमचे. हा भक्तान स्थानचे विज्ञ हा भक्त आहेत देवता म्हणून. श्रीमद भागवती वार्ता सुराना अपि दुर्लभ. श्रीमद भागवताची कथा देवतांना दुर्लभ आहे. देवतांना सुद्धा प्राप्त होत नाही. कारण का, यत् फलम नास्ति तपसा, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायसेन तत्सर्व सप्ताह श्रवणे लभेत. पण निष्ठेने ऐकलं पाहिजे, निसटलं नाही पाहिजे. कळलं का? निष्ठा धरून दम धरून ऐकावं लागतं. कारण फार वेळ बसावं लागतं याच्यात, आपल्याला दम निघत नाही, बेचैन झालेला असतो तो. कवा संपत आहे कोणास ठाऊक. निष्ठेने जो ऐकतो कथा त्याला काय म्हणले, यत् फलम नास्ति तपसा. तपसा म्हणजे हजारो वर्ष तप करून जे फळ प्राप्त होत नाही. नास्ति म्हणजे नाही. यत् फलम नास्ति तपसा न योगेन. योगाचा अभ्यास करून जे फळ मिळणार नाही. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधी. समाधी लावून ध्यान धारणा करून जे ध्यान योगाचं करून जेच फळ प्राप्त होणार नाही. अनायसेन तत्सर्व. अनायस, अनायस शब्दाचा अर्थ बिना प्रयास, बिना प्रयत्न. नुसतं ऐकायचं काम करायचं, काही करायचं नाही, अभ्यास करायचं नाही, काही नाही. अभ्यास तुम्हाला काय, ऐकणाऱ्याला काय अभ्यास करायची गरज? सांगतोय कसं हे परीक्षा पाहायची असली तरच अभ्यास. अभ्यास आमच्यासारख्याला करावं लागतं. उद्या काय बोलावं आणि काय नाही. बरोबर आहे. तुम्हाला काही नुसतं बसायचे. अनायस, अनायसेन तत्सर्व सप्ताह श्रवणे लभेत. सप्ताह 7 दिवस, 7 दिवस सप्ताह श्रवण करून ऐकलं की सर्व फळ प्राप्त होते. ऐकलं पाहिजे निष्ठे. एका म्हातारीने प्रश्न विचारला, महाराज म्हणे मी कथा निष्ठेने ऐकल्या, 1000 कथा ऐकल्या. आणि हे केलं म्हणले, जमिनीवर झोपले. कथा ऐकणारे काही काही माणसं जमिनीवर झोपतात, गादीवर झोपत नाही. पलंगावर जाऊन 7 दिवस नेम घेतात. काही काही लोक उपवास करतात, उपवास करून ऐकतात. काही काही फराळ करतात, काही काही दिवसभर चरत राहतात आणि कथेत येऊन झोपतात. त्याने म्हणले मी सगळे नियम केले, जमिनीवर झोपायचे, उपवास करायचे, 1000 कथा ऐकल्या आणि मला विमान आलं नाही. धुंदुकारीला विमान आलं, परीक्षित महाराजाला विमान आलं. 7 दिवस ऐकून मला कसं काय विमान नाही आलं? एवढ्या कथा ऐकल्या, मुकार गेलं, फुकाट गेलं. म्हणलं विमान कसं येईल? 1000 कथा ऐकल्याचा मान झालेला आहे ना, त्याच्यामुळे विमान कसं येईल? मान शब्द कळलं ना? मान म्हणजे अहंकार, गर्व. विगत मान जस्मात स विमान. विगत मान जस्मात स विमान. विमान त्याला म्हणतात ज्याला मानाची विचार राहिली नाही. हनुमान शब्दाचा अर्थ विमान शब्दाचा अर्थ एकच. असं मी एका कथेत सांगितलं. ते एक जणाला वाटलं विमान म्हणजे हनुमानजी आकाशातून उडतात म्हणून म्हणले असते.
तसं नाही. हनुमान म्हणजे मानाचं हनन ज्यांनी केलेलं आहे, मानाची इच्छा ज्यांना राहिलेली नाही, मान अपमानाच्या पलीकडे गेलेले. विमान विगत मान जसमान, मानाची इच्छा संपूर्ण निघून गेलेली, मानाची इच्छा अशाच राहिलेली नाही, त्याला म्हणायचं विमान. मानरहित अवस्था त्याला विमान म्हणतात. हे मी एवढं ऐकलं नाही, आपलं हेच असतं, हे मी एवढं दान केलं, मी एवढं तीर्थयात्रा केल्या, हे अहंकार करितात. तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो. तीर्थाटन केलं की त्याला अहंकार. साधं जरी त्याला म्हणलं नाही किती आळंदीला गेलता काय म्हणणार, काय आळंदी निसतो, नाशिक, त्र्यंबकेश्वर, वृंदावन, मथुरा, द्वारका, सप्तपुऱ्या, म्हणजे याचं उपनायला सुरू करून टाक. हे अहंकार वाढला. तीर्थाने तीर्थ करून कधी कधी काय काय होतं, अहंकार जास्ती वाढतं. मग ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी देव. तरी ते व्यर्थ बेकार गेलं, नामस्मरण चित्त नसत. हरे कृष्ण 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 हरे 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 हरे. एक वेळेस सुत गोस्वामी सनकादी ऋषींना सांगतात, एक वेळेस नारद धावत पळत बद्रिका आश्रमाला गेले, भजन करीत, श्रीमन्नारायण नारायण नारायण भज मन नारायण. टाळ्या वाजू नका, काही करू नका, टाईमच नाही. थोडक्यात नारायण नारायण करीत भजन करीत ती त्रिभुवनी गमन नारदा. तिन्ही लोकात चौकड फिरतात. नारदाचा मान सन्मान सर्व ठिकाणी होतो. असुर असो, देवता असो, कोणी असो, नारद गेले की उठून उभं राहतात सगळे. मी सुद्धा कुठल्या ऑफिसमध्ये गेलो की लोक उठून उभं राहतात. एखाद्या गुंडाळाच्या ऑफिसात गेलो तर हा या मारा. माझ्यावरून मी अंदाज काढा की नारदाला सुद्धा त्याच्यामुळे असंच उभं राहत असते. मी बारकोसा बघता असून सुद्धा लोक उभं राहतात म्हणल्यावर. नारद तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. सुत गोस्वामींनी सांगितले, एक वेळेस नारद गडबडीने अगदी धावत पळत बद्रिका आश्रमाला गेले. 4 कुमारांनी पाहिलं. 4 कुमार सुद्धा यांचे भाऊच आहेत नारदाचे, कारण हे सगळे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. त्यांना नारदाला विचारलं, वा म्हणले कुठं? नारदजी महाराज म्हणले, संसारी लोकांसारखं धावत पळत कुठं निघाले? संसारी शब्द का वापरला? संसारी लोक सतत धावतच राहतात, पळतच राहतात. रात्र ज्ञानेश्वरीत सांगितलं, ऐसा ग्रीष्मांतीचा वारा, इसावा नेने वीरा, तैसा न मने व्यापारा रात्रंदिवस. ग्रीष्म ऋतूतला वारा हे ग्रीष्मांतीचा, ग्रीष्म ऋतूच्या अंतचा, उन्हाळ्याच्या शेवटचा वारा. म्हणजे आता शेवट यायला लागला, उन्हाळा जून महिन्याच्या आसपास शेवट होणार. त्या टायमाला जे वारं सुटतं ना, ते रात्रंदिवस बंदच नसतं. ग्रीष्मांतीचा वारा विसावा नेने विरा. विरा म्हणजे अर्जुना. विसावा नेने म्हणजे विसावा घेत नाही, रात्रंदिवस सारखं झाडं नेन सारखं वाजतच राहते. भडा 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 वारा सुटतो जून जुलैच्या आसपास. ग्रीष्मांतीचा वारा. तसे संसारी लोक सतत धावपळ करीत असते तर जगून प्रवृत्तीचे. साधू लोक एवढे पळायची गरज नाही त्यांना, हे सांगण्याचं तात्पर्य. साधूला एवढं पळायचं काय? मुलांना बाळ मागं ना पुढं गोसा रड, पळायची काय गरज आहे? नारदा म्हणले, तुम्ही एवढे का पळत? काय नाही म्हणले, वृंदावनामध्ये गेलो होतो. पहिलं तर म्हणले मी अहम तो पृथ्वीम जात्वा दृष्ट्वा, अहम तो पृथ्वीम जाता दृष्ट्वा सर्वोत्तमम मही. मी पृथ्वीवर गेलो, मही म्हणजे पृथ्वी. अहम तर पृथ्वीम जाता, पृथ्वीवर गेलो फिरण्यासाठी, म्हणजे मृत्यू लोकात, ह्या पृथ्वी लोकावर आलो. कशासाठी म्हणले? दृष्टवा सर्वोत्तम मही.
ही पृथ्वी फार सुंदर आहे असं समजून गेलो. दृष्ट्वा सर्व उत्तम, सर्व उत्तम आहे असं समजून गेलो. पृथ्वीला सर्व उत्तम म्हटलं. मला तर काही उत्तम दिसत नाही इथं. उत्तमच दिसतं, सर्वोत्तम नाही. हा राम, उत्तम कळलं ना. हो म्हणजे फार आणि तम म्हणजे अंधकार. हा प्रकार इथं भरपूर आहे. शब्दाचे अर्थ अनेक होते. अहम तर पृथ्वी जाता दृष्टवा, पाय दृष्टवा म्हणजे पाहिलं, असं समजून की पृथ्वी सर्वोत्तम मही, मही म्हणजे पृथ्वी सर्वात उत्तम आहे हे विचार करून मी गेलो. श्रीरंगम, रामेश्वर सर्व ठिकाणी गेलो, पण काही खरं राहिलं नाही म्हटलं. कलियुगाने सगळे लोक विचित्र वागायला लागले. काम क्रोध महालोभ तृष्णा व्याकुळ चेतसा ती तिष्ठन्ति तीर्थाने तीर्थसारो तत्वगता. तीर्थात काही सार नाही राहिलं, कसले बी लोक तिथे येऊन राहायला लागलेले आहेत. बिझनेस करायला लागले, व्यापार. तीर्थाचं काही महत्त्व राहिलं नाही. पंडितास्तु कलत्रन्य रमन्ते मयसा यो पुत्र उत्पादने दक्षा दक्षा मुक्ती साधने. पंडित लोक संतान उत्पत्तीमध्येच दक्ष आहेत मुलं बाळ होण्यासाठी. अदक्षा मुक्ती साधने, मुक्तीचं साधनाचे कुणाच्या डोक्यात विचार नाही, मुक्त होण्याच्या डोक्यात काही ज्ञान नाही, पत्ता नाही. रमंती मैसा यो, संसारात रमून जातात म्हशीसारखी. मैसा म्हणजे रेडा, रेड्यासारखे. पंडिता ज्ञानी लोक, कलियुगातले ज्ञानी लोक सुद्धा मजा मारण्यातच असतात. हे सांगितले लोक. हे प्रेर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कनलोभेन कथा सारस ततो गता. ब्राह्मण लोक पैशाच्या आशेने घरोघर भागवताची कथा करायला लागले, त्याचं सार निघून गेलं. कथा सारस ततो गता. विप्रेर भागवती वार्ता, भागवताची कथा. विप्र ब्राह्मण लोक. कारिता कनलोभेन, गेहे गेहे, मात्र हे शब्द महत्वाचा आहे. गेहे गेहे जने जने. हा प्रत्येक माणसाला धरून आमची कथा ठेवा, तेवढी कसं करून त्याला प्रचार करायचा आणि कथा ठेवायला लावायची, हा प्रकार. गेहे गेहे म्हणजे घरोघर, गेहे म्हणजे घर. कुणातल्या घरी नका का चार माणसं ऐकायला नसं ठेवणार, ते ठेवा ठेवा ऐका तेवढं, एक बार ऐकून बघा. गेहे गेहे जने जने, माणूस पकडून कोणी, जने म्हणजे माणसाला पकडायचं ठेवून कथा ठेवायला लावायची. त्यामुळं कथेचं सार नाही राहिलं. विब्रेर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कन लोभेन, कन लोभेन, कणाच्या लोभासाठी कथा ठेवल्यामुळं काय झालं, कथेचं महत्त्व राहिलं ना. कोण सांगते? नारद सांगतात 4 कुमाराला. सगळ्या अशा प्रकारचं सारहीन झाले म्हणले सगळे. कलियुगात काय कोणी संप्रदाय राहिला नाही नीट, कोणी काय संप्रदाय परंपरा राहिली नाही, काही नाही. आणि तसं फिरत फिरत म्हणले वृंदावनामध्ये आलो, जरा विचित्रपणा वाटला. 2 म्हातारे माणसं जमिनीवर झोपून होते आणि एक तरुणी त्यांची सेवा करीत होती. आणि तिची सेवा करणारे अजून दुसऱ्या महिला देवी होत्या. मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून मी जवळ गेलो. म्हणजे नारद म्हणे मी कुठं महिलांच्या न्याची चर्चा करण्यासाठी जात नसतो, परंतु तिथे गेलो, विचित्रपणा पाहिला. आणि त्या महिलांनी सुद्धा सांगितलं इकडे म्हणलेस, भो भो साधू शनम तिष्ठ. थोड्या वेळ थांबा म्हणले नारदाला. त्या महिलांनी सुद्धा बोलून घेतलं आणि म्हणले थांबा थोड्या. मी हे चार कुमाराला नारद सांगायला लागले की मी तिला जवळ जाऊन विचारलं, तू कोण आहेस, कोण हे कोण आहे? तर
हे पुरुष दोन कोण आहेत म्हातारे, आणि ह्या महिला कोण आहेत तुझी सेवा करणार आहे? म्हणली ही गंगा आदी नद्या माझी सेवा करणार. ह्या स्त्री रूपात आलेल्या गंगा यमुना आदी नद्या आहेत, नर्मदा वगैरे. आणि दोन कोण आहेत? आणि तू कोण? म्हणले अहम भक्तिरिती ख्यात. गोरप्रेम, अहम भक्तिरिती ख्यात. मी भक्ती आहे, आणि ख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे. अहम भक्तिरिती ख्यात, विख्यात आहे मी. ये मे तनयो मत, हे दोघ जण माझे मुलं आहेत, हे दोन माझी मुलं आहेत. ज्ञान वैराग्य. उत्पन्ने द्रविडे साहम, द्रविड देशामध्ये तामिळनाडू केरळ त्या भागात माझी उत्पत्ती झाली. कुणाची? भक्ती महाराजांची. कुठे उत्पन्न झाली? द्रविड कुठला देश आहे? तामिळनाडूला द्रविड म्हणतात. दक्षिण भारतात उत्पन्न झाले म्हटले. भारतात जन्मली, दक्षिण भारतात जन्मली. मी पाहिलं दक्षिण भारतातले मंदिर आता पण खूप मोठे आहेत. श्रीरंगमचं मंदिर आहे, मी पाहिलं. एका बुर्जावर जर जाऊन पाहिलं ना संपूर्ण एरिया त्याचा, तर ते म्हणतात 150 एकरचा एरिया आहे. 150 एकर श्रीरंगमचं मंदिर, रंगनाथचं मंदिर. अनंत पद्मनाभ सगळ्यात धनी मंदिर आहे असं म्हणतात. ते सगळे मंदिरं पाहिलेत. खूप मोठे मोठे मंदिर. आपले तर काही 50-50 मंदिरं त्या एकाच मंदिरात बसतील. छोटे छोटे मंदिर असतात आपले. मोठाले मंदिर बांधतात, त्याचा अर्थ तिकडे भक्ती होती हे उघड दिसते. लहान पूर्वीच्या काळात, अलीकडे तेवढे भक्त राहिले नाही तिकडं. पण खूप मोठे मंदिर. त्यांनी भक्तीने काय सांगितलं? उत्पन्ने द्रविडे साहम, मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले. वृद्धिम कर्नाटके गत. पुस्तक नाही माझ्यापाशी. तुला वाटत असं नाही, वाचतोय का काय? हो, पुस्तक नाही, मस्तक आहे. पुस्तक संघ आणत नाही, मस्तक आणत असतो. तुमचं मस्तक जागेवर नसतं, म्हणून तुमच्या ध्यानात राहत नाही. अलीकडे तेवढे पुस्तकं झाले, जेवढे मस्तक तेवढे पुस्तक, जेवढे संतन तेवढे ग्रंथन तेवढे पंथ. हे अवघड झाले. कुची उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. कर्नाटकात उडपी वगैरे त्या भागामध्ये वृद्धिम गता, वृद्धी झाली, भक्ती वाढली म्हणे कर्नाटक भागात, उडपी वगैरे. आपलं बी नाव घेतलं पुन्हा. क्वचित 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 महाराष्ट्री. महाराष्ट्रात थोड्या काही 2-3 ठिकाणी दिसले म्हणले. क्वचित क्वचित म्हणजे कुठं कुठं? पंढरपूर, आळंदी, देहून, पैठण, मंगळवेढा, नाशिक, त्र्यंबकेश्वर. क्वचित क्वचित महाराष्ट्री. गुजरे जीर्णधाम गता. गुजरातमध्ये मात्र म्हातारी कोतारी झाले म्हणले. गुजराती लोक लय भक्तीत टिकत नसतात. दान द्यायला पुढं असतात, फक्त दान एवढं. जर त्यांना कन्वर्ट केलं तर मंदिर बांधायला दान देत. भक्त हो म्हणलं तर लवकर राहत नाही, सोडून देत. आणि विशेष करून झाले तरी ग्रस्तीच असतात, विरक्त होत नाही.
विरक्त गुजरातमध्ये म्हणजे कमी संख्या आहे, त्याच्यामुळे तोच प्रकार हे रूपक टाईप आहे. गुजरे जीर्ण ताम गता. पण वृंदावनात आल्यानंतर म्हणले मी पुन्हा तरुण झाले. वृंदावनामध्ये काय झाले, भक्ती तरुण झाली. आणि मुलं ही ज्ञानवैराग्य मुलं आहेत. ज्ञान वैराग्य त्याचा अर्थ आहे की तुम्हाला त्यांना अलग प्राप्त करावा लागत नाही. काही काही लोक वैराग्यासाठी झटत राहते, ज्ञान प्राप्त करण्यासाठी झटत राहते, तो अज्ञानपणामुळं. त्यांना प्राप्त करायची गरजच नाही. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. ज्याच्याकडे भक्ती आहे ना, वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जन्यत्यास वैराग्यम ज्ञानम च अदायितोकम. भगवंताच्या ठिकाणी ज्याची प्रेम भक्ती आहे, वासुदेव भगवती भक्ती योग प्रयोजित जनित्यास वैराग्य. ज्याच्याकडे वासुदेव भगवंताच्या ठिकाणी कृष्णाच्या ठिकाणी भक्ती आहे, त्याच्या ठिकाणी काय ज्ञान वैराग्य आपोआप उत्पन्न होतात. कळलं का? जनित्यास वैराग्य, वैराग्याला जन्म देती ती भक्ती, कारण ती त्यांची आई आहे. जनित्यास वैराग्य ज्ञानम च दायित्वकम. ज्ञानाला पण जन्म देतीन, वैराग्याला जन्म उत्पन्न करते. जर तुमच्याकडे भक्ती असेल तर तुम्हाला ज्ञान वैराग्य आपोआप प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे त्याग. अगदी वेदांत शास्त्रात सांगितले, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतच्या सर्व भोगाचा त्याग. ज्या डोक्यात थोडा सुद्धा विचार नाही, भोगण्याची इच्छा नाही, त्याला त्याग म्हणतात. ब्रह्मदेवापर्यंतले सगळे भोगच नाशवंत आहेत. हेरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसानी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. त्यामुळं ज्याचे भगवंताच्या ठिकाणी भक्ती झाली, आसक्ती झाली ना, एखाद्याच्या ठिकाणी जर एका वस्तूच्या ठिकाणी पूर्ण आसक्ती झाली तर बाकीच्या गोष्टी आवडत नाहीत, त्याला वैराग्य म्हणतात. कुठलीही वस्तू असतो, भौतिक वस्तू असली ना, ती जर त्याला आवडायला लागली ना, बाकीच्या वस्तूवरती पाणी फिरवाय बसले. तसं भगवंताचं काही एकदा येड लागलं ना, मग बाकी संसारावर पाणीच फिरत. संसार त्याला आवडतच नाही. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. हा संपत्ती ते आवडत नाही. पण वैराग्य अलग धारण कर म्हणायची गरजच पडत नाही, आपोआप उत्पन्न होत. जनेत्यास वैराग्य ज्ञानम च अदायितोकम. तर भक्तीने सांगितलं की हे माझे ज्ञान वैराग्य दोन मुलं इथं वृंदावनात, मी तर तरुण झाले, हे म्हातारे. म्हणले कारण का? वृंदावनात ग्राहक अभावात. ग्राहक अभावात म्हणजे वृंदावनामध्ये लोक भक्ती जास्ती करतात, ज्ञान वैराग्याला महत्त्व देत नाही. ग्राहक नाही त्यांना. मराठीत सांगायचं मग गिराईक नाही, आमच्या बीडच्या भाषेत गिराईक नाही, त्याला मागणी नाही, त्याच्यामुळे म्हातारे झाले. नारदाने सांगितलं चिंता करू नको भक्तीला, मी तुला ज्ञान वैराग्यासहित घराघरामध्ये स्थापित करतो. मी प्रतिज्ञा करतो, नाही तर मी हरीचा दासच नाही, तुला संपूर्ण ज्ञान वैराग्यासहित घराघरात काय करतो? स्थापित करीत. आणि लगेच उपाय सुरू केला. गीताचा पाठ त्यांच्या वेद वेदांत घोष, गीताचा पाठ काय केलं, त्याच्या कानात बोलायला सुरू केलं. गीताचा पाठ, गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत बोलायला लागले.
वैरागी कधी कधी जांभळ्या जायचे आणि डोळे उघडून बघायचे आणि पुन्हा डोलके हाणायचे. वेदांताचा घोष केलं होतं जास्ती डोलके हाणायचे. आकाशवाणी झाली म्हणले त्याचा काही उपयोग नाही. नारदजी महाराज सत्कर्म करा तवा हे पुन्हा काय होतील, तरुण होतील. तर सत्कर्म कोणचं करायचं म्हणले ते तुम्हाला संत सांगतील, साधू संत सांगतील. नारदांनी प्रत्येक आश्रमात जायला सुरू केलं. हे साधू संत लपून बसले, कोणी पळून जायचं, कोणी. बरोबर आहे. आता हे उगं मी तुम्हाला विचारायला लागलो वेदांत म्हणजे काय, नामुक काय आहे, तर तुम्ही काय म्हणणार? तुम्ही सांगणारच नाही. पण त्याला माहिती नाही, एवढा मोठा संत हे भागवत करतो, ह्याला माहिती ना, आपल्याला विचारायला सुरू केलं. तसं नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यांना कळणं म्हणलं आपल्याला काय कळणार, लोक टाळायला लागले. नारदाला वाटलं हे गुप्त ठेवले यांनी, हे आकाशवाणीने सांगितलं सत्कर्म करा. कोणचं सत्कर्म संत सांगते, आता कोणचं संत सांगणार? म्हणून बद्रिका आश्रमाला आली आणि तिथे त्यांनी प्रश्न विचारला, 4 कुमारांनी कुठं चाललात नाही, एवढ्या दरपडीने. संसारी माणसासारखं एवढं याकुळ का म्हण झाला. नारदाने हे सगळी कहाणी सांगितली की म्हणले वृंदावनात अशी घटना मी पाहिली, मी पृथ्वीवर गेलो होतो. आई तर तरुण आहे, मुलं म्हातारे झालेत, हे पाहिलं मी. आई तरुण आहे, मुलं म्हातारी. घटना काय व्हायला पाहिजे? आई म्हातारी, मुलं तरुण. ते तसं नाही. आता याला उपाय काय करावा? आणि 4 कुमारांनी सांगितलं उपाय पहिलाच माहिती तुम्हाला. म्हणले काय माहिती? उपाय तुम्ही म्हणले व्यासांना सांगितलं, पण चतुर्श्लोकी भागवत तुम्ही व्यासांना सांगितलं आणि ते भागवत कथा करा म्हणे, तोच उपाय आहे त्याचा, ज्ञानवैराग्य जागृत होणं किंवा तरुण होण्याचं. म्हणले त्याचं काय, त्याने काय उपाय होणार आहे? आहो म्हणले वेद वेदांत घोष गीता पाठ मोहर मोहर, वेद वेदांताचा घोष आणि गीता पाठ पुन्हा पुन्हा त्याच्या कानात सांगितलं तरी उठलं नाही. आणि भागवत सांगू काय होणार आहे? भागवतात बी तोच अर्थ आहे, गीता भागवताचाच अर्थ आहे त्याच्यात. कशात? गीता वेदाचा आणि गीतेचा अर्थ भागवतात आहे. म्हणले बरोबर आहे. पण वेद काय आहे म्हणले? अन तो झाड आहे, ते वेदाला झाड म्हटलंय शास्त्रात. निगम कल्पतरू, कळलं का? निगम कल्पतरोर गलितम. वेद हे निगम म्हणजे वेद. वेद काय? कल्पवृक्षासारखा वेद आहे. समजा आंब्याचा झाडासारखं वेद, अशी उपमा दिली. समजा रामायणाला उपमा काय दिली? रामायण सुरतरु की छाया, दुःख भरी भय दुरी निकट जो आया. रामायण काय? कल्पवृक्षाची छाया, सावली. आणि ह्याला आता उपमा काय दिली वेदांना? कल्पतरू. तरु म्हणजे झाड. अरे झाडाला किंवा झाडाच्या खोडाला, फांद्याला, पानाला जर चाटलं तर रस मिळतो का? आंब्याच्या झाडाला म्हणले कुठे बी रस असतो, चाटा. आंब्याच्या झाडात रस नसतो का? असतो, पण मिळतो का? मिळत नाही. तसं वेद झाड आहे म्हणून त्याचा त्या उपयोग होत नाही म्हणले. मग भागवत म्हणले निगम कल्पतरुर गलितम फलम. भागवत हे वेद रूपी कल्पवृक्षाचं पिकल्यालं फळ आहे, गलितम फल. त्याच्यात रस मिळणार, ज्ञानवैराग्य जाग होईल.
निगम कल्पतरूर गलितम फल, गलित म्हणजे आपोआप पिकून गळालेलं खाली. आणि पुन्हा अजून मी सांगायचो, आमच्या लहानपणी आमच्या गावी खूप आंबे असायचे, खूप मोठे मोठे असे खोड. अलीकडे आंबे जळून गेले सगळे, बार जे लावलेत ते बारकुले असतात. आणि कुठलाही बाजारात आंबा घ्यायला गेलं तर देवगड, हापूस, केसर ही नावं लिहिलेली असतात. मग आंबा कुठला का असा. आणि कुठल्याही तांदळावर इंद्रायणी, बासुमती, कुठल्या लेबल लावला की झाला बासुमती. आम्हाला कळानं नवळानं कोणता हे काय देवगड आणलं, काय मातीत देवगड काय. कुठल्या कायऱ्या भरायच्या, पिकायच्या आधीच पिकवायच्या. कार्पेट घालून झाले. कैरी पिकली का विजाळली कोणालाच कळत नाही. विजाळली समजत ना, विजाळलेली कैरी. त्याला आपण गोड म्हणून गोड मानून घेतो आपण. आता ह्या संसारात आपल्याला सगळं गोड मानून घ्यावं लागणार आहे. नाईलाज. आमच्या तिकडे आंबे होते खूप. लहानपणी आंबे असायचे, आमच्या शेतात पण आंबे असायचे. रात्रीचं जायचो, दिवसा जायचो. पण कधी कधी असे बी काही फळं असायचे ते पक्ष्यांनी खाल्लेले असायचे. त्याला आम्ही खादाड म्हणायचो किंवा पाकर खाती खादाड, खादाडच म्हणायचो आमच्या तिकडच्या भाषेत, पक्ष्यांनी खाल्लेल्या फळाला. आणि आम्ही त्याला असं म्हणायचो, फार गोड असतं हे. पोपटाने खाल्लेलं फळ काय गोड लागतं म्हणे. कशाने गोड होतं? आता ते आंबा तर कुठलाही सगळं सारखंच असणार ना. पण म्हणले पोपटाची चोंच लागल्यामुळं अजून गोड होतो. तसं म्हणले निगम कल्पतरूर गलितम फलम सुखमुखात अमृत द्रवसहितम. सुखमुखात, सुखमुखात. सुख म्हणजे पोपट आणि त्याचं मुख. सुख म्हणजे सुखदेव गोस्वामी. लक्षात आलं का? सुखदेव गोस्वामीच्या मुखातून निघल्यामुळे अजून गोड झालं. परीक्षितला सांगतो, ह्या दोघाच्या मुखातून सगळे निघलेले, त्यांच्या बाप लेकाच्या. म्हणून व्यास उचिष्ट जगत्रय असं म्हटलेलं. म्हणून महाभारती जे नाही ते नव्हेची लोकिती. महाभारत ग्रंथामध्ये जे नाही ते जगात दुसरीकडे कुठंच नाही. सगळा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. सगळ्यातल्या सगळ्या विषयाला टच केले कोणी? व्यासाच्या जिभेने. म्हणून व्यास उचिष्ट जगत्रय, व्यासाचं उष्ट हे जग सगळं. आणि हे भागवतात सुद्धा सगळ्या जगाचं वर्णन आहे, सगळ्या तिन्ही लोकांचं, स्वर्गाचं, पाताळ सगळ्याचं वर्णन आहे. आणि त्याच्यामुळे ते भागवत सुद्धा सुखमुखात. भागवत आधीच गोड आहे. कल्पवृक्षाचं परिपक्व गलित झालेलं पाड लागलेलं फळ आहे. निगम कल्पतरूर गलितम फलम. आणि पुन्हा काय झालं? सुखमुखात. सुखमुखात पोपटाच्या मुखातून निघलं. पोपटाचं त्वचेचं मुख लागलं. सुखमुखात काय झालं पुन्हा? अमृत द्रव्य संहितम. अमृत झालं. म्हणले याला प्यायला पाहिजे. 2 मिनिटात सांगतो, कारण आता इथेच कथा संपणार आहे. पुढं मला वाटलं होतं धुंदुकारी घेऊ, परंतु होणार नाही. सुखमुखात अमृत द्रव सहित म्हणले, पण याला काय करायचं? प्यायचंय. बाकीचे सगळे फळं पिता येत नाहीत. काही काही फळं चुकून खावं लागतात. आंब्याला चुकून खावं लागतं. सालीन कोय फेकून द्यावं लागते. केळाची साल फेकून द्यावं लागते. गाभा खावा लागतो. काही काही फळं सगळेच खायचे असतात. काही काही आटोळे फेकून द्यायचे असतात. बोराची आटोळी फेकून द्यायची. कातड वगैरे खाऊन टाकायचे. आणि हे फळ कसे म्हणले? पिवत. प्यायचे म्हणले. पिवत भागवत रसमालयम. हे रसमालय, रसाचं आलय आहे. मंत्रालय, दुःखालय, औषधालय, अजून ग्रंथालय. म्हणले की काय असतं? त्या वस्तू असतात. ग्रंथालय म्हणजे ग्रंथ.
सगळे ग्रंथ असणार. औषधालय म्हणलं की औषध, मंत्रालय म्हणलं की मंत्री. तसं हे रसमालयम, रसाचं आलय. हे भागवत काय पिवत प्या म्हणले, परंतु म्हणले त्याला ग्लास पाहिजेत. म्हणले ग्लास कशाचे? म्हणले कानाचे. कान हे नाही तर काचाचे ग्लास आणत, कान रूपी ग्लास, कानाच्या ग्लासाने प्यायचं. आण म्हणले जर जास्ती झालं तर डोळ्यातून बाहेर पडणार. गळगळा कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. पिबत भागवत रसमालयम, मुहुर्हु रसिका भूभावका. टाइम संपलेला आहे. काही त्रास झाला नाही, मला वाटत होतं त्रास होईना, त्याच्यामुळं उद्या सुद्धा मी करीन ही कथा. उद्या वाटला तेवढा राईट टाईम सुरू करू. 5-5:30 ही कथा उद्या सुरू होईल आणि 8ला संपेल. आता आरती होईल, सर्वांनी उठून उभा राहा आणि कोण आरती करणार आहे ते पुढे या. ए राम्या, पुढे ती पुस्तक, उठून उभा राहा. आरतीचे ते देत चार्ट सगळं.